नमस्कार, माझं नाव डॉक्टर गिरीश कुमठेकर। मी एक किडनी विकार तज्ञ आहे, नेफ्रॉलॉजिस्ट। मी सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर लवळे पुणे इथे काम करतो। आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया जी पूर्वी अतिशय गुंतागुंतीची व जटिल होती ती आता तशी राहिलेली नाही। किडनी प्रत्यारोपणाचा जो सक्सेस रेट आहे, ज्याला आपण ते प्रत्यारोपण यशस्वी होण्याचा दर म्हणू, तो आता 90% पुढे गेलेला आहे। त्याच प्रकारे ज्यांची एक किडनी प्रत्यारोपण जर फेल गेलेलं असेल तर आपण दुसरी किडनी प्रत्यारोपण करण्याची पण सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे। पूर्वी एका रक्तगटाची किडनी दुसऱ्या रक्तगटाला देणं शक्य नव्हतं, परंतु गेल्या 20 वर्षांमध्ये विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे की एका रक्तगटाची किडनी दुसऱ्या रक्तगटाच्या रुग्णाला देण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आपण करून देऊ शकलेलो आहोत। किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर आयुष्यमानामध्ये खूप बदल होतात अशा प्रकारचा जो गैरसमज पसरवण्यात आलेला आहे तो तसा योग्य नाही। किडनी प्रत्यारोपणानंतर आपण नॉर्मल लाईफ जगू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला जे काम दिलेलं आहे ते काम तुम्ही करू शकता, तुमच्या व्यवसायामध्ये पुढे जाऊ शकता। त्याच प्रकारे तुम्हाला कुठल्या क्रीडा प्रकारामध्ये काम करायचं असेल त्या प्रकारातही काम करू शकता। थोडक्यात काय, ते किडनी प्रत्यारोपण हा किडनी फेल्युअर वरचा एक ज्याला आपण म्हणू शकतो शुअर शॉर्ट ट्रीटमेंट म्हणता येईल। परंतु किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या आधी व किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या नंतर घेणाऱ्या सगळ्या काळजांची तुम्हाला किडनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं भरपूर काळजी घ्यावी लागते। स्वतःच्या लाईफस्टाईल मध्ये बदल करून न घेता कशा प्रकारचे उपयोगी आयुष्य जगता येईल हे तुम्हाला किडनी प्रत्यारोपणानंतर नक्कीच साधू शकेल। धन्यवाद।